थांबा, व्हिडिओ स्किप करू नका। आज मी तुमच्यासोबत असे 20 सेकंदाचे टेस्ट करणार आहे जे तुमच्या लिव्हरची खरी स्थिती उघड करून दाखवतील। जर तुम्ही या 4 पैकी 3 टेस्ट जरी पास केल्या तर समजून घ्या की तुमचे लिव्हर अजूनही तरुण आहे। पण जर 2 पेक्षा कमी टेस्ट पास झाल्या तर हा तुमच्यासाठी एक मोठा इशारा असू शकतो। कदाचित तुम्हाला वाटत असेल की मी आता रक्त तपासणी किंवा अल्ट्रासाउंड बद्दल बोलणार आहे। तसं बिलकुल नाही। ही टेस्ट तुम्ही आत्ताच हा व्हिडिओ पाहत असतानाच आपल्या घरी करू शकता। तुम्हाला माहिती आहे का, आपले लिव्हर हा आपल्या शरीरातील असा एक अवयव आहे जो शांतपणे आपले काम करत असतो। त्यामध्ये वेदना जाणवणाऱ्या मज्जातंतू नसतात। त्यामुळे जोपर्यंत लिव्हर 70% पर्यंत खराब होत नाही तोपर्यंत आपल्याला कोणताही त्रास किंवा वेदना जाणवत नाहीत। आणि जेव्हा आपल्याला याची जाणीव होते तेव्हा अनेकदा खूप उशीर झालेला असतो। म्हणूनच आजचे हे 4 टेस्ट अत्यंत महत्त्वाचे आहेत। आणि लक्षात ठेवा, शेवटच्या टेस्टमध्ये 90% लोक नापास होतात। चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या टेस्टपासून। पहिली टेस्ट बघा, श्वास रोखून धरण्याची क्षमता। मित्रांनो, तुम्हाला असे वाटत आहे का की तुमच्या फुफ्फुसांचा आणि तुमच्या लिव्हरचा काही संबंध नाही? जर तुमचे उत्तर होय असेल तर तुम्ही चुकीचे आहात। आपली पहिली टेस्ट हाच गैरसमज दूर करणार आहे। चला पाहूया तुम्ही ही टेस्ट पास करता की नाही। सर्वप्रथम एक दीर्घ श्वास घ्या। आता तुमचे नाक बंद करा आणि बरोबर 20 सेकंद श्वास रोखून ठेवा। हवे असल्यास मनात मोजा। आता हळूहळू श्वास सोडा। जर तुम्ही आरामात 20 सेकंद श्वास रोखून ठेवू शकलात तर माझ्याकडून तुमचे अभिनंदन। याचा अर्थ तुमची ऑक्सिजन धारण करण्याची क्षमता चांगली आहे। पण याचा लिव्हरशी काय संबंध? आपले लिव्हर ही शरीरातील सर्वात मोठे फिल्टर आहे। ते आपल्या रक्तातील घाण आणि विषारी पदार्थ फिल्टर करते। रक्त शुद्ध करण्याच्या या संपूर्ण प्रक्रियेसाठी म्हणजेच डिटॉक्सिफिकेशनसाठी लिव्हरच्या पेशींना भरपूर प्रमाणात ऑक्सिजनची गरज असते। जर तुमची फुफ्फुसे 20 सेकंदही ऑक्सिजन धरून ठेवू शकत नसतील किंवा तुम्हाला 10 ते 12 सेकंदातच घाबरल्यासारखे वाटत असेल तर याचा सरळ अर्थ असा होतो की तुमच्या शरीरातील ऑक्सिजनचा प्रवाह योग्य नाही। जेव्हा शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते तेव्हा लिव्हरची डिटॉक्स प्रक्रिया खूप मंदावते। त्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पाडण्याऐवजी लिव्हरमध्येच साचू लागतात। ज्या लोकांना खूप लवकर धाप लागते त्यांच्या लिव्हरवर नेहमीच अतिरिक्त ताण येत असतो। म्हणून जर तुम्ही ही टेस्ट पास केली असेल तर तुम्ही सध्या सेफ झोनमध्ये आहात। पण थांबा, अजून आनंदी होण्याची गरज नाही, कारण आतापर्यंत फक्त एकच टेस्ट झाली आहे। आता मी तुम्हाला जी दुसरी टेस्ट सांगणार आहे ती तुमच्या पायांच्या ताकदीशी संबंधित आहे। तुम्ही म्हणाल, पायांच्या ताकदीचा आणि लिव्हरचा काय संबंध आहे आणि तो खूप खोल संबंध आहे। जर तुम्ही ही टेस्ट फेल झालात तर तुमचे लिव्हर खरोखरच धोक्यात असू शकते। आता तुम्ही जिथे आहात तिथेच भिंतीचा आधार घेऊन बसा। जसे तुम्ही खुर्चीवर बसता तसेच हवेत बसायचं आहे आणि तुमची पाठ भिंतीला टेकलेली असली पाहिजे। तुमचे गुडघे 90 अंशाच्या कोनात असले पाहिजेत। आता ही स्थिती 90 सेकंद कायम ठेवा। तुमच्या पायांमध्ये जळजळ होत आहे का? तुमचे पाय थरथरत आहेत का? तुम्ही 10 किंवा 15 सेकंदातच हार मानून उभे राहिलात का? जर तुम्ही 20 सेकंद आरामात ही स्थिती कायम ठेवली असेल तर तुमची मेटाबॉलिझम फिटनेस खूप चांगली आहे। पण जर तुम्ही 20 सेकंदातच उठलात तर हे इन्सुलिन रेझिस्टन्सचे एक मोठे लक्षण असू शकते। हे नीट समजून घ्या। आपण जे काही खातो त्यांचे आपल्या शरीरात साखर म्हणजेच ग्लुकोजमध्ये रूपांतर होते। हा ग्लुकोज साठवण्याचे सर्वात मोठे ठिकाण म्हणजे आपले स्नायू, विशेषतः पायांचे मोठे स्नायू। जेव्हा तुमचे स्नायू कमकुवत होतात आणि तुम्ही हा 20 सेकंदाचा टेस्टही करू शकत नाही तेव्हा याचा अर्थ असा होतो की तुमचे स्नायू आता अधिक ग्लुकोज स्वतःमध्ये शोषून घेऊ शकत नाहीत। मग हा अतिरिक्त ग्लुकोज कुठे जातो? तो थेट तुमच्या लिव्हरकडे जातो आणि तुमचे लिव्हर त्या अतिरिक्त साखरेचे चरबीमध्ये रूपांतर करते। ही चरबी जेव्हा हळूहळू लिव्हरभोवती साचू लागते तेव्हा त्याला आपण फॅटी लिव्हर म्हणतो। कमकुवत पाय आणि कमकुवत मेटाबॉलिझम हे थेट फॅटी लिव्हरला आमंत्रण देतात। जर तुम्हाला तुमचे लिव्हर कायम तरुण ठेवायचे असेल आणि पुढेही अशीच सखोल माहिती मिळवायची असेल तर हा व्हिडिओ आत्ताच लाईक करा, कारण या व्हिडिओच्या अगदी शेवटी मी तुम्हाला 3 अशा साध्या पण जादुई गोष्टी सांगणार आहे ज्या तुमचे लिव्हर आतून पूर्णपणे स्वच्छ आणि नव्यासारखे बनवू शकतात। तिसरी टेस्ट बघा। या टेस्टसाठी तुम्हाला शरीराला कोणताही त्रास द्यायचा नाही। तुम्हाला फक्त तुमच्या चेहऱ्याकडे बारकाईने पाहायचे आहे, कारण जेव्हा लिव्हर आतून रडत असते तेव्हा त्याचे अश्रू तुमच्या चेहऱ्यावर दिसू लागतात। चला तिसरी टेस्ट करूया। आता आरशासमोर उभे राहा। सर्वप्रथम तुमच्या डोळ्यांच्या पांढऱ्या भागाकडे नीट पहा। जिथे तुम्हाला अगदी हलकासा पिवळसर रंग दिसतो आहे का? अगदी खूप गडद पिवळा नाही तर फक्त थोडासा मळकट पिवळसरपणा। आता तुमची जीभ बाहेर काढा। जिभेच्या वरच्या भागाकडे नीट पहा। तुमच्या जिभेवर जाड पांढरा किंवा फिकट पिवळा रंगाचा थर साचलेला आहे का? जर तुमचे डोळे पूर्णपणे स्वच्छ आणि पांढरे असतील आणि तुमच्या जिभेचा रंग निरोगी गुलाबी असेल तर हे खूप चांगले लक्षण आहे। याचा अर्थ तुमची पचनक्रिया आणि लिव्हर दोन्ही उत्तम प्रकारे काम करत आहेत।
पण जर डोळ्यांमध्ये पिवसळपणा दिसत असेल तर याचा अर्थ तुमच्या शरीरात बिलिरुबिन नावाच्या रसायनाचे प्रमाण वाढत आहे. हे बिलिरुबिन शरीरातून बाहेर टाकण्याचे काम लिव्हर करते आणि जेव्हा लिव्हर थकू लागते तेव्हा हे रसायन डोळे आणि त्वचेमध्ये साचू लागते. तसेच जिभेवर जाड पांढरा थर असण्याचा अर्थ असा होतो की तुमच्या पोटामध्ये भरपूर विषारी पदार्थ साचले आहेत. आयुर्वेदात याला आम असे म्हटले जाते. जेव्हा पोट व्यवस्थित साफ होत नाही तेव्हा शरीरातील सर्व घाण फिल्टर करण्याचा संपूर्ण भार बिचाऱ्या लिव्हरवर येतो. जर तुम्ही आतापर्यंतचे तिन्ही टेस्ट पास केले असतील तर ही खूप चांगली गोष्ट आहे. पण चित्र अजून बाकी आहे मित्रांनो. आता आपण त्या टेस्टपर्यंत पोहोचलो आहोत ज्यामध्ये 90% लोक नापास होतात. ही टेस्ट थेट तुमच्या लिव्हरच्या स्थितीचा इशारा देते. जर तुम्ही या टेस्टमध्ये नापास झाला तर आजपासूनच तुम्ही तुमच्या शरीरावर काम करायला सुरुवात केली पाहिजे. आता सरळ उभे राहा. त्यानंतर तुमचे पोट पूर्ण ताकदीने आत ओढा. जसे पॅन्टची झीप लावताना आपण पोट आत घेतो अगदी तसे. आता पोट आत ओढूनच 20 सेकंद ही स्थिती कायम ठेवा आणि त्याच वेळी सामान्यपणे श्वास घेत राहा. तुमचे पोट लगेच बाहेर येते का? तुम्ही 20 सेकंद पोट आत ठेवू शकत नाही का? किंवा तुमचे पोट इतके कडक झाले आहे की ते आतच जात नाही का? जर असे होत असेल तर हे अतिशय धोकादायक लक्षण असू शकते. याचा अर्थ तुमच्या पोटातील अंतर्गत अवयवांच्या आसपास व्हिसरल फॅट मोठ्या प्रमाणात साचले आहे. व्हिसरल फॅट ही त्वचेखालील असणारी सामान्य चरबी नसते. ही ती धोकादायक चरबी असते जी आपल्या लिव्हर, स्वादुपिंड आणि आतड्यांच्या अगदी वर आणि आजूबाजूला साचते. जेव्हा तुम्ही पोट आत ओढू शकत नाही तेव्हा याचा अर्थ असा होतो की आत इतकी चरबी साचली आहे की अवयवांना हलण्यासाठी जागा उरलेली नाही. आणि लक्षात ठेवा, हीच व्हिसरल फॅट हळूहळू नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर होण्याचे सर्वात मोठे कारण ठरते. ही चरबी हळूहळू लिव्हरचे काम बिघडवते. जसे मी आधी सांगितले, 90% लोक या टेस्टमध्ये नापास होतात कारण आजच्या जीवनशैलीमुळे आपल्या पोटाभोवती चरबीचा जणू डोंगरच चढला आहे. आता तुम्ही विचार करत असाल, जर मी ही टेस्ट फेल झालो असेल तर आता काय करू? माझे लिव्हर कायमचे खराब झाले आहे का? तसे बिलकुल नाही. लिव्हर हा आपल्या शरीरातील असा एकमेव अवयव आहे जो स्वतःची पुन्हा निर्मिती करू शकतो. जर तुम्ही आजपासून काही चांगल्या सवयी अंगीकारल्या तर खराब झालेले लिव्हरही पुन्हा निरोगी होऊ शकते. चला जाणून घेऊया ते 3 जादुई उपाय. पहिला उपाय बघा, सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी. सकाळी उठता चहा किंवा कॉफी पिण्याची सवय आजपासून सोडा. त्याऐवजी रिकाम्या पोटी 2 ग्लास कोमट पाणी प्या. हवे असते त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस घालू शकता. रात्रभर काम केल्यानंतर लिव्हर जे विषारी पदार्थ जमा करते ते सकाळचे कोमट पाणी शरीरातून बाहेर काढण्यास मदत करते. हे तुमच्या लिव्हरसाठी सकाळच्या पहिल्या ताजेतवाने आंघोळीप्रमाणे आहे. दुसरा उपाय बघा, आठवड्यातून 5 दिवस 20 मिनिटं चालणे. लक्षात आहे का, दुसऱ्या टेस्टमध्ये आपण पायांच्या ताकदीबद्दल बोललो होतो. जेव्हा तुम्ही वेगाने चालता म्हणजेच ब्रिस्क वॉक करता तेव्हा तुमच्या पायाचे स्नायू शरीरातील अतिरिक्त ग्लुकोज शोषून घेतात. त्यामुळे इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढते आणि लिव्हरवर अतिरिक्त चरबी तयार करण्याचा ताण कमी होतो. यासाठी तुम्हाला जिममध्ये तासनतास घाम गाळण्याची गरज नाही. फक्त दररोज 20 मिनिटे नियमित चालणे देखील तुमच्या लिव्हरवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी करू शकते. तिसरा उपाय बघा, साखर आणि तळलेले पदार्थ कमी करा. लिव्हरचा सर्वात मोठा शत्रू दारू नाही तर साखर आहे. होय, रिफाईंड शुगर, पांढरी शुगर आणि खूप जास्त तळलेले पदार्थ. जेव्हा तुम्ही गोड पदार्थ खाता, विशेषतः फ्रुक्टोज, तेव्हा शरीरात फक्त लिव्हरच त्याचे पचन करू शकते. जास्त प्रमाणात गोड खाल्ल्यामुळे लिव्हरवर अतिरिक्त ताण येतो आणि ते थकून त्या साखरेचे चरबीमध्ये रूपांतर करू लागते. म्हणून तुमच्या आहारातून गोड पदार्थ आणि पॅकेटबंद तळलेले पदार्थ कमी करा. तुमचे लिव्हर त्याबद्दल तुमचे आभार मानेल. मित्रांनो, आता प्रामाणिकपणे सांगा, या 4 टेस्टपैकी तुम्ही किती टेस्ट पास केल्या? मला तुमच्या सर्वांच्या उत्तराची उत्सुकता आहे. आता खाली कमेंट सेक्शनमध्ये जाऊन लिहा माझा लिव्हर स्कोअर 4 पैकी. उदाहरणार्थ जर तुम्ही 2 टेस्ट पास केले असतील तर लिहा 2 पैकी 4. मी स्वतः तुमच्या कमेंट्स वाचल आणि शक्य तितक्या कमेंट्सना उत्तर देईल. नेहमी लक्षात ठेवा, तुमचे लिव्हर हे एका अतिशय विश्वासू मित्रासारखे आहे जे तुमच्या शरीरातील प्रत्येक घाण शांतपणे साफ करत असते. पण जेव्हा ते खराब होऊ लागते तेव्हा ते छोट्या छोट्या संकेताद्वारे तुमच्याकडे मदतीची विनंती करते. या संकेताकडे कधीही दुर्लक्ष करू नका. मित्रांनो, जर या व्हिडिओमधून तुम्हाला काही नवीन शिकायला मिळालं असेल आणि तुम्हाला वाटत असेल की तुमचे मित्र आणि कुटुंबीय निरोगी राहावेत तर हा व्हिडिओ लाईक करा आणि त्यांच्यापर्यंत शेअर करा. तो तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आणि इतर मित्रांसोबत शेअर करा. आणि आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आरोग्याशी संबंधित असा कोणताही महत्त्वाचा इशारा किंवा उपयुक्त माहिती आणि व्हिडिओ तुमच्याकडून चुकणार नाही. पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत निरोगी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.